श्री काशीखंड अध्याय 8। श्री गणेशाय नमः। विमान जातसे शीघ्र गती, तव पुढे अप्सरा लोक देखती. जेथे अष्टविनायक नृत्य करीती, महालावण्य स्वरूप त्यांचे. शिवशर्मा म्हणे गणोत्तमा, हा कवण लोक सांगिजे आम्हा. आणि कैसा या लोकींचा महिमा, ते निरूपावा भावपूर्वक. या लोकी कोण अधिपती, आणि याची कैसी उत्पत्ती, ते भावपूर्वक कृपामूर्ती कथावे मज दीना ते. यानंतर वदले विष्णुगण, बर्वा पुसिला तुवा प्रश्न. जेणे महादोषांचे होय दहन, श्रवण मात्रे करुणी. तरी पूर्वी क्षीराब्दी माझारी, पर्वत घातला मंदरगिरी. मंथिला तो सुरासुरी, तै निघाल्या त्या अप्सरा. समुद्र मंथनी निघाल्या, पुण्यास्तव हा लोक पावल्या. ऐसा वृत्तांत विष्णुगणी कथिला, शिवशर्म्या प्रती आदरे. रंभा मेनका तिलोत्तमा कांती, उर्वशी मंजू घोषा लीलावती. कामकला आनंदा चंद्रकांती, महाश्रेष्ठ नायिका त्या. पाहता लावण्य चंद्रकांतीचे, जे रूप घडले तो तियेचे. पाहोन या सूरश्रेष्ठांचे, मन एकाग्र होतसे. तिच्या भूषणी रत्ने मिरवती, त्यावरी पडली अंगदीप्ती. अलंकाराची बिंबे दिसती, तियेच्या सर्व अंगावरी. तियेचे कांतीची पडली दीप्ती, तेने दिव्यंबरे भूषणे लोपती. जैसी रवी प्रकाशे आच्छादती, नक्षत्रे समस्त. लक्षितांची लावण्य शोभा, शत एक मेळवी जे गंधर्व गर्भा. जैसी ते सिंधुजा पद्मनाभा, या परी अप्सरा असती पै. सूर्यासमान ज्याची अंगकांती, त्यांचे लावण्य वर्णावे किती. मज न ये वर्णावयामती, परी संकलित सांगेन परिसावे. ऐसे लावण्य चंद्रकांतीचे, तिजहुनी शतगुणे रंभेचे. रंभेहुनी लावण्य उर्वशीचे, सहस्र गुणे आगळे. ऐसी लावण्ये आगळी त्यांची, परी तुलना न ये तिलोत्तमेची. लक्ष गुणे दीप्ती जियेची, अधिक दिसतसे. पाहता तिलोत्तमेच्या रूपाची ज्योती, सहस्र विद्युलता काळवटती. जैसी रजनीकांताची ज्योती, मंद दिसे रवी उदयी. शतसहस्र छत्रपती जियेसी, ग्रंथी वाखाणिती दमयंती. परी तिलोत्तमेच्या रूपासी, तुलना नाही सर्वथा. मृत्युलोकींच्या भूपकन्या, पतिव्रता सत्वे मान्या. त्यांसी उपमा दिजे लावण्या, दिव्यांगणांची सर्वथा. म्हणून या जे महापुण्य करीती, यज्ञ करुणी कन्यादान देती. स्त्रीदाने जे संकल्पिती, महातीर्थाचे ठाई विशेषे. एक स्वामी काजी वेंचिती शरीरे, एक करीती द्विजकारे आदरे. लिंगे पूजिती गोक्षिरे, महातीर्थाचे ठाई. ऐशा कीजे ती पुण्यराशी, तेव्हा पाविजे स्वर्ग सुखासी. सुरांगणा येती वरावयासी, महाशूरते जाणुनी. अवघ्या बाळा त्या सुंदरी, असती 12 संवत्सरी. वृद्धावस्था जन्मवरी, असे चिना समर्था. ऐसियांची या तारुण्याची गती, आनंदयुक्त त्या लोकी वसती. त्या महासुरांते भोगिती, युगानुयुगी सर्वदा. ऐसा तो अप्सरा लोक देखिला, शिवशर्म्यासी गणी सांगितला. पुढे विमान जाता देखिला, सूर्यलोक संपूर्ण तो. शिवशर्मा पूसतसे गणांसी, हे पुढे दिसतसे तेजो गशी. कवण अधिपती त्या लोकांसी, ते सांगा समूळ मज लागी. यासी का एवढा पुरुषार्थ, हा की निमित्त एवढा समर्थ. हा पूर्ण कीजे मनोरथ, गणोत्तमा तुम्ही आमुचा. तव गण बोलती गाद्विजा, जागलो की असे पद्मराजा. याची जे करीती बरवी पूजा, ते पावती ह्या लोका. हा त्रैलोक्य क्षणे संहारी, आणि ह्याची त्रैलोक्य पूर्णतारी. यासी पूर्वी त्रिपुरारी, प्रसन्न होऊनी वर वदलासे. हा सविता सर्वा घटी, असे व्यापक. हा चराचर प्रकाशक, आणि कसे निशिभक्षक. जाणे हा तमाचा, हा अन्न रस पचवी जठरेसी. आणि पाळीतसे गर्भांसी, 84 लक्ष जीवांसी देतसे आहार हा. जय होतसे रवी ग्रहण, तै न्यूनता घेतसे आपण. सुखी करीतसे हा ब्राह्मण, कुरुक्षेत्री सुवर्णदाने.
कुरुक्षेत्री जे दान देती ते अक्षयी धनवंत होती. ऐसा कृपावंत हा गबसती सर्वजनांसी सर्व काळ. हा सर्व कार्यासी सिद्धिदायक याचे अमृत सिद्धी योग अनेक. हस्तार्क मूलार्क पुष्यार्क कार्यकर्णींचे सिद्धिद. एक असत्य महादोष करीती चोरोनी पातके आचरती. कवने देगविले नाही म्हणती परिहा ऊर्ध्व देखतसे. तो भृत्यांकरवी कृतांतासी पाप पुण्य जाणवी नियमेसी. मग घोर यातना दोषियांसी करवी ते पूर्वी निरूपिले. ऐसा हा दैदिप्यमान दिवाकर त्रैलोक्यमणी सत्वधीर. चारी खाणींचा जो नित्य व्यापार चाले आधारे याचिया. ऐसा हा उपकारी दीननाथ पूर्वी सर्वांचे मनोरथ. सप्तमुखी वारूचा रथ एक चक्र असे ज्या. याचे रथी सारथी अरुण रथचक्र नवसहस्र योजन. अर्धनिमिषे गमन किती करी भानुहा. 22 सहस्र शत योजने दोणी अर्धनिमिषांत क्रमितसे तरणी. हा गायत्री जप शक्तीने मेदिनी क्रमितसे सर्वदा. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तव गायत्रीचे अंकुर. ते करीती सृष्टन्यादी व्यापार आज्ञा श्री प्रभूची. गाधीसु ते दुसरी सृष्टी केली हे गायत्रीची आव्हानिली. मग ते सिद्धार्थे पावती झाली त्या गायत्रीच्या अनुष्ठाने. म्हणून जपती द्विजवर चालती सृष्टीचे व्यापार. अर्घ्य देताची रहंवर बळवंत होय सूर्याचा. जे जे सूर्यमंत्र जपती भानुदिनी उपोषण करीती. ते सूर्यभक्त सर्व काळ वसती सूर्यलोकी जाणपा. गण म्हणती शिवशर्म्याप्रती ऐसा हा पवित्र गबसती. विमान चाले जव पुढती तव देखिला कवन लोक. शिवशर्मा पुसे गणोत्तमा हा कोण लोक सांगिजे आम्हा. मग ते सुशील पुण्यशील सप्रेमा निरूपिती तयासी. मग म्हणती गा द्विजा अवधारी हा लोक दिसे अमरपुरी. हे दिव्यपुरी मेरूचे पाठारी वसिन्नली पूर्वभागी. तरी हे परियेसी सूरनगरी विश्वकर्मा स्वये निर्माण करी. 21 खणांचे दामोदरी मिरवती भार पतकांचे. 10 लक्ष योजन देखिली अमरावती विस्तीर्ण. 100 योजने मंडपस्थान वज्रधर इंद्राचे. 21 खणांच्या ओवरिया अवघ्या जांबून दे रचलिया. प्रभा फांकती सोमकांताचिया 10 दिशा भरोणी. तेथे पद्मराग जडले भिंती वैडूर्याचे स्तंभ विराजती. वरी गोमेदांची दिव्य दीप्ती शोभायमान साजिरी. जेवी कल्पद्रुमाच्या लता तैशा मदलसा 5 बंद सर्वथा. अविंध मुक्ते करुणी जडिता तरणी तुल्य शोभिवंत. हुडे दिसती नीळ जडित 100 योजने नभ चुंबित. पद्म पुष्पराग शोभत चर्या झळकती आकाशी. हेमबद्ध भूमिकेवरी चिंतामणी जडिले चौंबारी. कल्पवृक्ष ते घरोघरी कामधेनुची पियुषे. रत्नखचित भद्रस्थानी 32 सोपानांचे सिंहासनी. बैसले अमरेश वज्रपाणी प्रमथांसहित ते ठाई. हा अदिती कश्यपांचा कुमार दिव्य रूप शशीचा वर. दक्षिण भुजी लावण्य सुंदर पुत्र जयंत पै त्याचा. गण म्हणती शिवशर्म्यासी राजे बैसले मजालशी. अर्धसहस्र 60 संख्या ऐसी याहुनी अधिक नाही. मुकुटी लागलिया रत्नज्योती दिव्यांबरे कांसे मिरवती. की त्या विद्युलता स्फुरती सुरस भे माझारी. ऐसा हा सूरपती वज्रधारी 14 रत्ने ज्याचे घरी. पतिव्रता शची ज्याची सुंदरी महालावण्य रूप जीचे. 33 कोटी देवांचा नाथ 14 रत्ने महासमर्थ. दिग्पती माझी हा समर्थ कथिला न जाय सर्वथा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक धन्वंतरी कामधेनु सुरा मोहक. अप्सरा मृगांक आणि देवदत्ता
हालाहाल आणि पियुष ते नंदघोष याचा रहमवर ज्यावरी आरूढे सुरेश्वर सप्तमुखी उच्चे श्रवाथोर ऐसा न देखो त्रिभुवनी ऐरावत गज ज्याचे घरी शुभ्र जैसा धवलगिरी प्रभातैसी चतुर्दंतांवरी सोमसूर्यांची ज्या परी इंद्रनीरादी रत्ने जडली दंती दिव्य घंटा कंठी शोभती दिव्य पताका मिरवती विद्युलता ज्या परी पाहता ऐरावतीची दीप्ती जैसी जळी नक्षत्रे बिंबती तैसी अंगी स्वरूपे दिसती सुरवरांची चालता दिसे गिरीवर प्रमाण उंच असे 10 योजन वरी आरूढे सहस्त्रनयन शचीरमण तो ऐसे ऐश्वर्य सहस्त्रनयना सहस्त्र एक असती भोगांगणा रिद्धी सिद्धी निरंतर पूर्णा सेवार्थी गृही सादर भद्रसिंहासन उच्चस्थानी त्रिदश आणि द्विसोपाणी भोवती सभा दाटली देवगणी मध्ये होती चौखणी पै षड्राग षड्रागिनी 36 पुत्रिका रागांपासूनी त्या सप्तस्वरांची महाध्वनी उद्भविती गायक हो ऐसी ते मनोरम पुरी असे स्वर्ग सरितेचे तिरी अमित पुऱ्या इचे आधारी असती कवण कवण इचे पूर्वभागी मंगळावती अग्निकोणी पुरी तेजावती दक्षिण भागी ज्योतिषपती यक्षपुरी नैरतीसी पश्चिम भागी ब्रह्मपुरी असे गंधर्वपुरी वायव्य दिशे महोदधीपुरी वसे उत्तर भागी सर्वदा ईशान्य भागी पुरी यशोवती ऐशा अमरावती आधारे असती ऐश्वर्यभोगी सूरपती शिवप्रसादे करुणिया ऐसा हा अमराधीश वज्रपाणी दिक्यती माजी अग्रणी सर्व ऋषीगणी अमरगणी वेष्टीत असे सर्व काळ ऐसा हा अमरेश महासुखी द्वितहस्त्रपाणी सहस्त्रमुखी 14 मन्वंतरे आयुषी अलोट पद यांचेची येणे शतयज्ञ केले वाराणसी मग हे पद प्राप्त झाले यासी गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसी हे दिव्यपुरी जाणपा हे अमरेशाची निज राजधानी की ही दिव्य तेजाची खाणी तेजे तरी 12 तरणी परीस अधिक दिसतसे व्यास म्हणे शिष्यांप्रती मज न वर्णवे हे अमरावती ते लोपा मुद्रेसी अगस्ती निरूपिता जाहला शिवदास गोमा दीनवदन प्रार्थी श्रोतया लागुण पुढती चालते झाले विमान तव देखिली कनकपुरी इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे इंद्रलोकवर्णन नामाष्टमाध्याय श्री काशी विश्वेश्वरार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति अष्टमाध्याय समाप्त।